की पुढील महिना हा तुमच्यासाठी शांत दिसणारा पण निर्णायकच ठरणार आहे. कारण की सध्या रवी, मंगळ, बुध आणि शुक्र हे तुमच्याच राशीत एकत्रित असल्यामुळे कामाच्या ठिकाणी हालचाल बाहेर कमी पण आत मोठी होत आहे. कामाच्या ठिकाणी म्हणजे हे काम तूच बघ असा क्षण येणे आणि पुढील काही आठवड्यात असं घडू शकतं की एखादं काम किंवा प्रोजेक्ट अडचणीत सापडू शकतो. आणि कसं होतं की आधी हाताळणारा माणूस जो असतो ना, तो गोंधळलेला किंवा बाजूला होत असतो आणि अचानक काय करतात मग वरिष्ठ लोक तुमच्याकडे विश्वासाने पाहतात आणि ते तुम्हाला असं थेट सांगणार नाहीत, पण ते काही संकेत देतील की हे काम तुम्हीच हातात घेणं आवश्यक आहे. आणि हा क्षण जो आहे तो साधा वाटेल, पण हा मित्रांनो एक विश्वासाचा टप्पाच तुम्ही समजा. इथे काही गोष्टींची काळजी घेतलेली पाहिजे बरं का, की तुम्ही आधीच ओव्हरलोड असाल, भरपूर कामाचा तुमच्यावरती लोड असतो, व्यवसायाच्या ठिकाणी असतो, नोकरीच्या ठिकाणी असतो आणि माझ्यावरच का ही भावना तुमच्या मनामध्ये सारखीच येत राहील. पण लक्षात ठेवा बरं का, हा प्रोजेक्ट यशस्वी झाला ना किंवा हे काम यशस्वी झालं तर पुढच्या निर्णयात तुमचं नाव हे आपोआपच येणार आहे आणि प्रगतीसाठी मिळणारी एक संधी असेल. वरिष्ठांशी संवाद कसा साधावा बरं का, पुढील महिन्यामध्ये एखादी थेट चर्चा होण्याची पण शक्यता असते वरिष्ठांसोबत. उदाहरणार्थ तुमच्या कामाची पद्धत किंवा तुम्ही वेळेचं नियोजन कसं करणार आहेत किंवा जबाबदाऱ्या वाढण्याबाबतीत बोलणी कशी असतील, ही चर्चा थोडी तणावपूर्ण होऊ शकते कारण की राशीमध्ये 4 ग्रहांची सध्या गोचरी आहे. रवी मंगळ जे आहेत ना मित्रांनो, ते सध्या फार प्रभावी आहेत तुमच्याच राशीमध्ये, कारण की मंगळ हा तुमच्या राशीमध्ये उच्च होत असतो. म्हणून तुम्हाला सल्ला असा आहे की भावनेत बोलू नका. तथ्य, आकडे आणि कामाचा रेकॉर्ड तुम्ही समोर ठेवा चर्चेमध्ये. आणि तुम्ही शांत राहिलात तर काय होईल, तर चर्चा तुमच्या बाजूनेच वळत जाईल. मंगळ काय करतो, नेहमी माणसाला एक्साइट करून वेगळंच काहीतरी बोलायला भाग पडत असतो. काम केलंय पण श्रेय कुठे, अशी भावना तुमच्या मनामध्ये येऊ शकते ना. म्हणून ह्या महिन्यात एक प्रसंग येऊ शकतो की जिथे तुम्ही काम पूर्ण केलेलं असेल पण वरवर श्रेय कोणा दुसऱ्यालाच मिळेल आणि हे आधी पण घडत आलेलं आहे तुमच्या बाबतीत आणि हे तुमच्या मनाला लागेल कारण की तुम्ही मेहनतीवरच जगत आहात. पण इथेच मित्रांनो ज्योतिषीय सत्य आहे की सूर्य सध्या तुमची प्रतिष्ठा तयार करतो आहे. प्रसिद्धी थोडी उशिरा येते, आज तुमचं नाव घेत नाहीत पण तुम्हाला लक्षात ठेवलं जात आहे. आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी काही मी ठळक संकेत सांगतो, जसे की व्यवहार अडकणे, पण तो व्यवहार तुटत नाही, फक्त थोडा अडकतो किंवा पुढे ढकलला जातो. आणि पुढील महिन्यात काय होतं की एखादा व्यवहार उशिरा पूर्ण होईल किंवा एखाद्या पार्टीकडून येणारं पेमेंट थांबेल किंवा ते टप्प्याटप्प्याने पण येऊ शकतं. क्लायंट कसं करतो, थोडा वेळ द्या असंही तुम्हाला म्हणू शकतो. म्हणून हे काही व्यवसायातलं अपयश नाही किंवा निराश होण्यासारखं नाहीये. बुध आणि शुक्र मकर राशीतच आहेत ना, त्यामुळे कागदपत्र, अटी, नियम ह्यावरती जास्त भर राहत असतो. म्हणून तुम्हाला अशा परिस्थितीत माझा सल्ला असा आहे की कोणतीही घाई नको, करार नीट वाचा, तोंडी शब्दांवरती विसंबून राहू नका. एखादा कसा असतो की जुना संपर्क जो असतो ना तो तुम्हाला पुन्हा मिळतो, त्याच्यामुळे काहीतरी फायदा होतो कारण की गुरु मिथुन राशीत वक्री आहे आणि पुढील महिन्यात असा प्रसंग येऊ शकतो बरं का, की जुना क्लायंट तुम्हाला फोन करेल, पूर्वी अपूर्ण राहिलेली चर्चा पुन्हा सुरू होईल आणि तेव्हा जमलं नव्हतं आता पाहूया असा संवाद पण दोघांमध्ये होण्याची शक्यता असते. आणि हा योग मित्रांनो मकर राशीसाठी म्हणूनच सकारात्मक मानला जातो जे लोक व्यवसाय करतात. पण थोड्या अटी ह्यावेळेस बदललेल्या असू शकतात, म्हणून इथे तुमचा अनुभव आता कामी येणार आहे. ठीक आहे, जबाबदारी वाढते पण व्याप्तीही वाढलेली असते ना. आणि मंगळ मकर राशीत उच्चीच असल्यामुळे काय होतं की व्यवसायात किंवा कामामध्ये तुमचं क्षेत्र थोडं विस्तारित झालेलं असतं, क्षेत्र वाढतं, नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर अचानक येतात आणि हे पण तूच बघ असंही तुम्हाला ऐकायला मिळू शकतं कारण की जबाबदारी घ्यायला तुमच्याशिवाय कोण पुढे नसतं. ठीक आहे, हे थकवणार आहे, पण ह्याचमुळे तुम्ही छोट्या चौकटीत तर राहणार नाही ना, एका चौकटीच्या बाहेर पडताल. मानसिक स्थितीवरती कसा परिणाम असेल बरं का, ह्या सगळ्या घटनांमुळे काय होतं की तुम्हाला सतत थोडा ताण वाटत असतो आणि कधी कधी तुम्ही झोपही पूर्ण घेत नाहीत आणि बॅक एंडला मनामध्ये सतत त्याबद्दल विचार चालू असतात. पण लक्षात ठेवा बरं का की हा ताण अपयशाचा नाही, हा वाढीचा ताण आहे तुमच्या. सध्या तुमच्या आयुष्यात जे चालू आहे ते अचानक नाहीये, ते ग्रहस्थितीतून तयार झालेल्या एका खूप वेगळ्याच ग्रहयोगाचं प्रतिबिंब म्हणता येईल. कारण की सध्या एक गोष्ट स्पष्ट आहे की तुम्हीच केंद्रस्थानी आहात. केंद्रस्थानी म्हणजे तुमच्याच राशीत रवी, मंगळ, बुध, शुक्र आहेत, हे चारही ग्रह आणि हे एकाच वेळी मकर राशीत गोळा झालेले आहेत हो. आणि जेव्हा एवढी ग्रह शक्ती एकाच राशीत एकवटते ना, तेव्हा आयुष्य हलकं राहत नाही.
ते तुम्हाला घडवूनच पुढे जात असतं. काम, अधिकार आणि जबाबदारी जी असते की नाही, ही सगळी तुमच्यावरच का येत असते? कारण आजकाल तुम्हाला असं वाटत असेल की काम संपतच नाहीये, निर्णय तुमच्याकडेच येत आहेत ना, आणि चुकलं तर बोटही तुमच्यावरच येत आहे. आणि हे काही मित्रांनो सूर्य मकर राशीत असल्यामुळे झालेलं आहे, किंवा तुमच्याकडे अधिकारी किंवा जबाबदारी हे शत्रू राशीमध्ये सूर्य असल्यामुळे त्रास देत आहेत असंही नाहीये. लोक तुमचं ऐकून घेत आहेत, पण त्याच वेळी तुमच्याकडून ते पूर्णतेची अपेक्षा ठेवतायत ना. आणि त्यातच मंगळ मकर राशीत उच्चचा झालाय तुमच्या राशीत. म्हणजेच काय होतं की तुमच्याच कामामध्ये क्षमता प्रचंड जी आहे ना ती वाढलेली असते. म्हणूनच मित्रांनो, जे काम इतर टाळतात ना तेच तुमच्याकडे येत असतं. दबावाखाली तुम्ही कधी कोसळत नाही, ही पण तेवढीच खरी बाब आहे. थकलात तरी तुम्ही काम कधी सोडतच नाहीत. पण याची सर्वांची एक किंमत आहे बघा. ती किंमत म्हणजे तुमची होणारी चिडचिड आहे, आतला राग आहे. आणि मीच का, हा प्रश्न येतो ना सारखा. पैसा, नियोजन आणि वास्तव हे थोडं ओळखा. मोकळेपणा कमी झालाय का हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. बुध आणि शुक्र मकर राशीत असल्यामुळे काय होतं की पैशाकडे पाहण्याची थोडी दृष्टी बदलते. आणि आता पैसा आला तरी लगेच उधळला जात नाही. प्रत्येक खर्चाआधी तुमच्याकडून विचार होतोय, मागच्या 8 वर्षात तुम्ही हेच शिकला आहात. कारण काय की बुध तुम्हाला आता गणित शिकवतो आहे, आणि पुढच्या महिन्यामध्ये तो अजून जास्त शिकवेल. आणि शुक्र तुम्हाला त्याची मूल्ये शिकवत आहे, इथिक्स काय आहेत हे समजावून देत आहे. म्हणूनच आज असं वाटतं की कमाई आहे पण मोकळेपणा गेलेला आहे. पण खरं सांगायचं तर हा काळ तुम्हाला श्रीमंत नाही तर स्थिर कसं बनवायचं, स्थिर कसं टिकून राहायचं हे शिकवेल. आणि आज जे नियंत्रण वाटतं ना ते तुमचं उद्या संरक्षण बनणार आहे. नाते असेल, बोलणे असेल, किंवा त्या नात्यांमधलं अंतर असेल ना, हे तुम्हाला थोडं वेगळ्या प्रकारे जाणवलं. लोक म्हणतील की तू आता पूर्वीसारखं जास्त बोलत नाही, कमी बोलतोयस, तू फार गंभीर झालेला आहेस. हे काही योगायोग नाहीये की बुध मकर राशीत जेव्हापासून आलाय ना तेव्हापासून तुमचं बोलणं जे आहे ना ते मोजकं झालेलं आहे. प्रत्येक शब्द थोडा परिणामकारक आणि गंभीर वाटतो आहे. आणि शुक्र मकर राशीत असल्यामुळे मग नात्यांमध्ये दिखावा कमी झाला आहे. आणि प्रेमातही तुमच्या आता प्रश्न येतात की हे नातं पुढे कुठे चाललंय हे पण लक्ष देत नाही. आणि खोट्या भावना काही टिकत नसतात बरं का, पण जे खरं आहे ते खोलवर जात असतं. मनाची अवस्था जी आहे ना ती फार महत्वाची असते. तुमच्या आत चाललेल्या गुरुची परीक्षा लक्षात घ्या, कारण की गुरु सध्या मिथुन राशीत वक्री आहे. म्हणजे काय की जुने निर्णय तुम्हाला आठवणार आहेत. आणि अपूर्ण काम थोडं मनामध्ये सारखं फिरत राहत असतं. आणि स्वतःलाच काही प्रश्न पडतात की मी योग्य मार्गावर आहे का. तुम्हाला असाही प्रश्न पडतो की मी जी उभं करतोय ते खरंच माझ्यासाठी आहे का. आणि ठीक आहे, ही अवस्था काही अशी वाईट नाहीये. गुरु वक्री असताना माणूस बाहेर नाही तर आतच वाढत चाललेला असतो. आणि शनीचा इशारा एक समजून घ्या बरं का, तुमचा राशी स्वामीच शनी आहे. आणि तो सध्या मीन राशीमध्ये आहे, म्हणजे तुमच्या राशीपासून पराक्रम भावात आहे. म्हणजे थोडा तो भावनिक थकवा आणतो, जबाबदाऱ्यांचा ओझं हा वाढवतो बरं का. आणि शरीराकडून सूचक इशारे मिळतात. तुम्ही शरीराची काळजी घेणं पण गरजेचं आहे. बाकी बारीक सारीक आजार जे असतात ना ते हे शनीचे संकेत असतात. तो काय तुम्हाला म्हणतो की आता तुम्ही मोठ्या टप्प्यात जात आहात, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे या चारही ग्रहांचा एकत्रित अर्थ असा आहे की हा काळ तुम्हाला असं म्हणतोय की तुम्ही आयुष्य काही विस्कळीत करत नाहीयेत, तुम्ही काही नात्यांना तोडत नाहीयेत, किंवा संधी येत आहेत त्या पण बंद करत नाहीत. त्या फक्त तुमच्या आयुष्यातल्या एक गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी तुम्हाला थोडं जबाबदार बनवत आहेत, स्थिर बनवत आहेत. आणि त्या तुम्हाला मोठ्या भूमिकेसाठी तयार करत आहेत. ठीक आहे, आज तुमच्या आयुष्यात टाळ्या नाहीयेत, कौतुक नाहीये, पण उद्या लोक तुम्हाला म्हणणार आहेत की हा माणूस इथे असा काही सहज पोहोचलेला नाहीये. त्यामुळे मित्रांनो, मकर राशीचा जो हा काळ आहे ना तो कठीण वाटतोय, कारण एकाच वेळी सूर्य तुमची ओळख घडवतोय, मंगळ तुमची ताकद वाढवतोय, बुध तुमचं गणित शिकवतोय, आणि शुक्र तुमची मूल्ये ठरवत आहे. आणि वक्री असलेला गुरु जो आहे ना तो तुम्हाला आतून तपासतो आहे. आणि शनी तुम्हाला कायमच उभा करतो आहे. त्यामुळं ह्याला आपण त्रास म्हणत नाही हो, ह्याला घडणं म्हणतात. आणि हेच खरं घडणं असतं. मकर राशीच्या मित्रांनो, तुमची साडेसाती केव्हाच संपलेली आहे. पण तरी सुद्धा काही दुःखाचे डोंगर अजूनही तुमच्या मनामध्ये कुठंतरी धूळ करून राहत आहेत. आणि ते जे सगळे जे काही डोंगर आहेत, जे काही धूळ आहे, ते आता हळूहळू हळू बाजूला सरकायला सुरुवात होईल. आणि त्याची जी सुरुवात आहे ती पुढील महिन्यापासूनच होईल. तर ही एक तुमच्या मनामधली आणि आयुष्यामधली करेक्शन असते की ज्यामुळे तुमच्या आयुष्याला एक वेगळाच टर्न मिळू शकतो. तर अशा प्रकारची मानसिकता आणि अशा प्रकारच्या काही घटना ज्या आहेत त्या पुढील महिन्यामध्ये तुमच्या बरोबर घडू शकतात.
हे मी या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.